श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर ह्या साहित्यावरून तुम्हाला कळलं असेल ब्लॉग कशाचा आहे. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो. ह्यासाठी बघा इथे मी साहित्य घेतलेलं आहे. चुनरी घेतलेले आहेत, दागिने घेतलेले, ओटीचं सामान आहे, दिवा आहे महत्त्वाचं, तांदूळ घेतलेले आहे, वस्त्र आहेत आणि मुकुट मी असं बांधून घेतलेलं आहे नारळाला. इकडे फुले आहेत, हार आहे आणि पानंसुद्धा आहेत आपल्याला लागणार आहेत. विड्याची पानं आहेत, चाफ्याची फुलं आणलेत मी स्वामी समर्थांसाठी. माता लक्ष्मीचं पुस्तकसुद्धा आहे आणि कलशाला बघा मी असं 8 लक्ष्मी काढून घेतलेले आहेत आणि स्वस्तिकसुद्धा काढलेलं आहे. तर अशा पद्धतीने सगळं समजा साहित्य आहे एवढं. इकडे तिथे कागदामध्ये तुम्हाला दिसत असेल गजरा घेतलेला आहे मी देवीला घालण्यासाठी. तर चला आपण ब्लॉग कंटिन्यू करा. चुनरी आहे इकडं वरती ही करण्यासाठी, तर आपण पूजा करून घेऊया. तर पूजेच्या आधी मी तुम्हाला थोडीशी रांगोळी दाखवते. मस्त असं मी कलश काढलेला आहे, फुलं काढलेले आहे. इथे बघा मी प्रथम दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि मगाशी मी तुम्हाला सांगायचं राहिले की माता लक्ष्मीचा फोटो, माता लक्ष्मीचा तुमच्याकडे मूर्ती असेल, फोटो असेल तर तुम्ही ठेवायचा आहे. आणि आपलं जे आपण वाचणार आहे ते पुस्तक आहे. इकडे मी 5 फळं ठेवलेले आहेत, ओटीचं सामान आहे, गणपती बाप्पाची पण आपण स्थापना करून घेतलेली आहे. मागे मी पत्रे ठेवलेले आहेत, पानं. आणि आता मी देवीची बघा नथ घालून घेतलेले आहे. मुकुट माझं कसं आहे आणि आपण मंगळसूत्र असं घालून घेऊया. तर इथे मी वरून चुनरी घेतलेली आहे आणि मी वेणी घालत आहे. मी गजरा आणलेला आहे, मला वेणी भेटली नाही. इथे हळदी कुंकू लावून घेत आहे मी. देवीला हळदी कुंकू लावल्यानंतर आपण स्वतःलाही हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. इकडे सगळे फळांवरती, पेजावरती तुम्ही सगळ्यांवरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. दिवालासुद्धा आधीच मी ज्यावेळेस दिवा ठेवला त्यावेळेस हळदी कुंकू वगैरे. तर मित्रांनो अशा प्रकारे माझी पूजा झालेली आहे, तुम्ही बघू शकता. मी आतापुरता शेंगदाणा आणि साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे. नंतर मी शिरा बनवणार आहे त्यासाठी. तर आपली पूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे. तर आता मी पुस्तक वाचणार आहे. तुम्हाला माझ्या मंदिरातली सुद्धा पूजा दाखवते. तर इथे बघा स्वामी समर्थांचे माझं छोटंसं मंदिर आहे, तुम्ही माझ्या पाठीमागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. आणि इकडे हा मी पहिला स्वामी समर्थांचा फोटो आणलेला आहे. तर अशा पद्धतीने बघा माकुबाईचा आहे, कुलदेवतेचा आहे. अशा प्रकारे तर गाईच आता मी पुस्तक वाचणार आहे. धूपदीप वगैरे लावून घेतलेला आहे, दिवा प्रज्वलित आधीच केलेला आहे. बघा मित्रांनो मी आता पुस्तक वाचणार आहे. तर आपली कथा पहिली इथे आहे. श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री लक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
तर इथे मी पूजा वगैरे सगळं करून झाल्यावरती आरती वगैरे माझे सगळं झालं आणि इथे मी अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला आहे. हे बघा. तर गाईज ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.